कृषी सहाय्यक प्रतिभा लांडगे, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी जुन्नर यांच्या मार्फत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये ऊस पाचट व्यवस्थापन मोहीम राबवण्यात येत आहे। तर या मोहिमेसाठी आम्ही आज कुरण या गावामध्ये श्री राजेंद्र विष्णू सरोदे यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत। ऊस पाचट व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं याचं मार्गदर्शन सौ भालेकर मॅडम कृषी पर्यवेक्षक नारायणगाव 2 या सांगतील। तर आज पाहता रासायनिक खताचा एवढा वापर वाढलेला आहे की शेतामध्ये सेंद्रिय कर्बाचा पूर्ण नाहीस झालेला आहे। तर हे वाढवण्यासाठी आपल्याला पाचट मदत करणार आहे। तर पाचट मदत करण्यासाठी आपल्याला हे पहिलं कुजवावं लागणार आहे। तर हे पाचट कुजवण्यासाठी प्रथमतः आपल्याला काय करावं लागणार आहे, पाचटाची पहिली कुट्टी करून घ्यावी लागणार आहे। मल्चरच्या साहाय्याने कुट्टी करून घ्यायची। कुट्टी केल्यानंतर कुट्टीवरती हेक्टरी 80 किलो युरिया, 100 किलो स्फुरद आणि 3 लिटर कल्चर आपल्याला वापरायचं आहे। तर याने काय होणार आहे की हे पाचट कुरण्यास आपल्याला लवकर मदत होणार आहे। तर आपल्या सरोगती यांच्या क्षेत्रात आपण आहे, तर त्यांनी कशा पद्धतीने कुट्टी केली, त्याने या पाचटापासून काय फायदा झाला हे आपल्याला ते थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि शेतकऱ्यांना पण सांगतील की पाचट कुजल्यामुळे कसा फायदा झाला। तर त्यांना सांगते की त्यांनी चालू मनोगत। मी राजेंद्र विष्णू सरोदे, दालेवाडी जुन्नर आर्वी क्षेत्रामध्ये आहे। माझी जमीन दालेवाडी क्षेत्रात आहे, म्हणून मी माझी मुलाखत देत आहे। तर विषय सुरुवात करताना एवढंच सांगेल, सध्या लोक रासायनिक खताकडं कल जास्त आहे। रासायनिक खताकडं न जाता त्यांनी पाचट कुटी मल्चर मार्फत करून पाचट कुटी करून त्याचं पाचट व्यवस्थापन करावं। विनाकारण तुमचा सेंद्रिय कर्ब तुम्ही कमी करताय। त्याच्यामुळं तुम्ही शक्यतो माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की शेतकऱ्यांनी पाचट कुटी करू नये, काडीपेटी लावून 5 मिनिटात मोकळं होऊ नये। त्याच्यामुळं तुमचं सेंद्रिय कर्ब तुमचा उलटा घटतोय। पाचटाचं व्यवस्थापन केलं तर तुमचा सेंद्रिय कर्ब वाढतोय। त्याच्यामुळं माझं फक्त शेतकऱ्यांना, जुन्नर तालुक्यातल्या पूर्ण शेतकऱ्यांना एवढं आव्हान आहे की तुम्ही या भानगडीत पडू नका आणि तुमचा जमिनीचा पोत खराब करू नका। आणि याचा एवढा फायदा आहे की मी गेले 5-7 वर्ष पाचट कुटी करतोय। काहीच तुमची बाकीची मेहनत काहीच जात नाही। तुमचं मल्चर मार्फत तुमचा पाचट कुटी व्यवस्थित होती आणि त्याच्यानंतर तुम्हाला पायटा मारून तुमच्या बागा वगैरे मारणं हे पण काम तुमचं कमी खर्चात होतं। मोठ्या ट्रॅक्टरने शक्यतो जो पॉवर टिलर असेल किंवा मोठा ट्रॅक्टर असेल त्यांनी पायटा मारणे, बागा मारणे, नंतर बगबानीमध्ये खत घालणे, पाचट कुटी झाल्याच्या नंतर 2-3 पाणी झाल्याच्या नंतर तुमचे काय असेल ते औषधे, कंपोस्ट खतं वगैरे असतील किंवा रासायनिक वापरू नका असं म्हणत नाही मी। रासायनिक वापरल्याशिवाय येणार नाही, पण तुम्ही जरा कंपोस्ट खताचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी तुम्ही जरा पाचटावर जास्त भर द्या। त्याच्या जेणेकरून तुम्हाला शेतीला, मला मी 4-5 वर्षे झाले ऊस काढतोय ना, मी पाचट कुटीच करतोय आणि माझा साधारण एकरी 80 ते 80च्या पुढेच ऊस जातोय। सरासरी ॲव्हरेज मी 8 लावतो, 80च्या पुढेच ॲव्हरेज असते। धन्यवाद।